महिन्यातून फक्त 3च वेळेस पाणी येतं, कधी सोडतं कधी नाही बी सोडत। 50 लाख रुपये खर्च करूनही नेवासकरांना जर 10-12 दिवसाला पाणी येत असेल तर हे नक्कीच साशंक आहे। सीओ साहेबांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे, तो म्हणजे पाण्याचा। नेवासा ग्रामस्थ म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नेवाशाचे उपनगराध्यक्ष, नेवाशाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि काही ग्रामस्थांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी इथं आलेलो आहोत। त्याचे कारण आहे की मुख्य अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार। आमचे नेवाशाचे मुख्य अधिकारी जे निखिल फराटे आहेत, यांचे सोशल मीडियावर जो कर्तबगार कारनामा दिसला, जी परिस्थिती आहे, नेवासा शहराला साधारणतः रोज गेली वर्षभरापासून 10 ते 12 दिवसाला पाणी येतं। त्याचं कारण पाण्याच्या टाक्या तोडल्यामुळे पाणी साठवायला जागा नाही। ठीक आहे, पाण्याच्या टाक्या तोडल्या, परंतु तरीही पाणी दुरुस्तीची ज्या पाईपलाईन दुरुस्ती, इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती, तांत्रिक बिघाड या कारणासाठी ज्या या मुख्य अधिकाऱ्यांनी गेली 7 महिन्यात जी बिलं काढलेली आहे, ती बिलं साधारणतः 50 लाख रुपयाची बिलं आहेत। 50 लाख रुपये खर्च करूनही नेवासकरांना जर 10-12 दिवसाला पाणी येत असेल तर हे नक्कीच साशंक आहे। या मुख्य अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं काम न करता फक्त मार्च एंडचं बिलं काढलेली आहे, ही आमची 100% खात्री आहे। आणि ही माहिती मागण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सामान्य नागरिक जेव्हा माहिती घ्यायला जातो तर ती माहिती त्यांना मिळत नाही, लेखी स्वरूपात मागतात, लेखी स्वरूपात द्या, लेखी मागितली तरी ती माहिती देत नाही। वरून आम्हालाच अशी धमकी दिली जाते, जर तुम्ही फार आम्हाला या पद्धतीने मागणी वारंवार करता तर तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणला, या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल करू किंवा आम्ही असं सांगू की तुमच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे, अशी तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करू। म्हणून आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आमचं लेखी स्वरूपात म्हणणं मांडलेलं आहे। या मुख्य अधिकाऱ्याची जर चौकशी झाली नाही, चौकशी करून त्याच्यावर जी योग्य ती कारवाई झाली नाही तर संपूर्ण नेवासकरांसह जन आंदोलन करण्यात येणार आहे, असे सूचना देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो। आम्ही कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। तर नेवासा नगर पंचायतमध्ये साधारणतः आम्हाला 7 ते 8 दिवसांनी रोज पाणी मिळते नागरिकांना। तर या मुख्याधिकारी हजर झाल्यापासून 7 महिन्याच्या काळात 50 ते 60 लाख रुपयाची बिल काढली दुरुस्तीवर, परंतु नागरिकांना अजूनही वेळेवर पाणी येत नाही। तसेच इतरही अनेक विभागामध्ये आर्थिक अफरातफर झाल्याची शंका आम्हाला आहे। त्याची चौकशीची मागणी करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो। साहेबांना आम्ही सर्व परिस्थिती सांगितली, जी खरी परिस्थिती ती। त्यावेळेस साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी याची पूर्णपणे चौकशी करून याच्यात जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करीन। आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत, कारण की निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत, कारण की सीओ साहेबांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे, तो म्हणजे पाण्याचा किंवा कचऱ्याचा। 7 महिन्यामध्ये 40 ते 50 लाखाचा असा घोटाळा केलेला आहे आणि असं आमची खात्री आहे। आणि जेव्हा आम्ही त्यांना प्रोसिडिंग किंवा आवक जावक असं काही माहिती विचारली तर ते आम्हाला काही देत नाहीत। आणि प्रोसिडिंग मागितली तरी तेही देत नाहीत, किंवा ते म्हणतात की आम्ही वरती माहिती देऊ, मग त्यानंतर तुम्हाला आम्ही कळवू। आणि एवढं ही करून ते आम्हाला पाणी सुद्धा भेटत नाही त्यांचं वेळोवेळी। 8 ते 10 दिवसाला पाणी असतं आणि नदी आम्हाला खूप जवळ आहे, तरी सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही, कारण की त्यांनी प्रशासन काळामध्ये ज्या टाक्या पाडल्यात त्यामुळे विनाकारण टाक्या पाडल्यात। जेव्हा केव्हा ते आदेश निघाले असतील, ते आधी निघाले असतील, पण त्यांनी ज्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये ज्या टाक्या पाडल्यात त्यामुळे आज नेवासकरांची खूप मोठी गैरसोय होत आहे। त्यामुळे आमच्या मागण्या जर आता मान्य झाल्या नाही तर आम्ही कलेक्टर साहेबांकडे अर्ज दिलेत आता, पण समजा नेवासकरांच्या वतीने आम्ही आता जल आंदोलन करणार आहोत। महिन्यातून फक्त 3च वेळेस पाणी येतं, कधी सोडतं कधी नाही बी सोडत। आम्ही म्हटलेलं त्यांना, आम्हाला म्हणजे बरेच दिवसापासून तक्रारी आम्हाला पाणी येत नाही, आमचे नळ खांदून बी ठेवले जाते। आता सध्या नळ बी खांदलेले, आमचे नळ द्यावा आणि आमचे रस्ते नीट करून द्यावा आणि आम्हाला पाणी द्यावा।